ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी इशारा दिलेला आहे। राहुल गांधींना सांगली दौऱ्यासाठी आल्यावर काळे झेंडे दाखवणार असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेसने ओबीसी आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षणास हाकेंचा विरोध आहे। त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अशा आशयाचा इशारा दिलेला आहे असंही दिसतंय आणि राहुल गांधींना सांगली दौऱ्यासाठी आल्यावर काळे झेंडे दाखवणार अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलंय। काँग्रेसने ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे आणि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षणास हाकेंचा विरोध आहे। बायकॉट करेल जर तुम्ही दहशतीला बळी पडणार असाल, तुम्ही झुंडशाहीला बळी पडणार असाल आणि सामाजिक न्यायाच्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल बोलणार नसाल तर इथला ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही। तर माझं या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना हे सांगणं आहे। आणि येऊ घातलेल्या कालावधीमध्ये बघा, आम्ही राज्यपालांना भेटत असतानाच, मुख्यमंत्र्यांना भेटत असतानाच, आता सध्या येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे 5 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत। आम्ही राहुल गांधीची देश पातळीवरती जातनिहाय जनगणनेची भूमिका घेत आहेत, परंतु महाराष्ट्रामधले त्यांचे सरदार, वतनदार, कारखानदार मात्र ओबीसीच्या प्रश्नावर ब्रशब्द बोलायला तयार नाहीत। पृथ्वीराज चव्हाण हे काल परवा अंतरवली सराटीला जाऊन जरांगेंना भेटले, परंतु पृथ्वीराज बाबा चव्हाण या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या प्रश्नावर एक शब्द बोलायला तयार नाहीत। थोरात एक प्रश्न बोलायला तयार नाहीत। आमचे नाना पटोले साहेब यांनी जातनिहाय जनगणनेचा ठराव दिला, पण पटोले साहेब पुढं काय झालं, तुम्ही आता बोलत का नाही आहोत, या प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत। नाहीतर येऊ घातलेल्या 5 तारखेला राहुल गांधी जे महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आम्ही काळे झेंडे दाखवून करणार आहोत। ते ज्याही विमानतळावर उतरतील तिथे काळे झेंडे दाखवले जातील आणि कडेगावच्या सभेमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसींचा विरोध आणि महाराष्ट्रामधल्या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्रातले जे नेते आहेत, थोरातांपासून ते अगदी पृथ्वीराज बाबांपर्यंत, अगदी नाना पटोलेंपर्यंत, या सगळ्या लोकांनी ओबीसीबद्दलची आपली भूमिका जाहीर करावी। अन्यथा राहुल गांधींना आम्ही काळे झेंडे दाखवणार। राहुल गांधींना तुम्ही काळे झेंडे दाखवणार, सरकारबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय थेट अल्टिमेटम देणार आहात? आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना भेटणार आहोत, गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी तर आम्हाला आजपर्यंत कवडी मोलाचं सुद्धा आमच्या ओबीसीच्या आंदोलनाला किंवा आंदोलकांना स्थान दिलेलं नाही। ते नेहमी जरांगेंना रेड कार्पेट घालतात। आमची मुख्यमंत्र्यांबद्दल तक्रार आहेच, पण तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि जरांगेंना सांगणार आहोत, उठ सूट उपोषण, त्या उपोषण नावाच्या आंदोलनाची धारभोतट केली जरांगेंनी, बदनाम केलंय। जरांगे चर्चेला या, संवाद साधूया, सामाजिक न्यायाचं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ इथल्या सर्व लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारी भूमिका घेऊया। तुम्ही तुमच्यावरती तुम्ही आता विरोधी पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली, त्यांना तुम्ही टार्गेट करते किंवा त्यांना काळे झेंडे तुम्ही दाखवणार, पण नेहमी तुमच्यावरती एक आरोप केला होता की तुम्ही भाजपाच्या सोंगट्या नेहमी टाकता। भाजपचा DNA जर ओबीसीचा असेल तर ओबीसीबद्दल, आणि आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यासाठीच भेटणार आहोत की महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे। त्यामुळे भाजपची बाजू घ्यायचा प्रश्न येतो कुठं? जरी महाराष्ट्रात भाजप आणि केंद्रात भाजप असेल तर भाजपनं सुद्धा ठाम भूमिका घेतली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही भाजपच्या बाजूने बोलायचा प्रश्न येत नाही, कारण लोकसभेला जो या महाराष्ट्रामध्ये नॅरेट सेट केला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने सेट झाला आहे आणि जरांगेंचं आणि महाविकास आघाडीचं जे सूत जमलेलं आहे ते ओबीसीची लिडरशिप, ओबीसीचे हक्क अधिकार, ओबीसीचं आरक्षण संपवणारे आहेत, म्हणून आमचा महाविकास आघाडीवरती डायरेक्ट आरोप आहे। वैष्णव, जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तुमच्यासुद्धा असं काही प्लॅनिंग आहे का, ओबीसी समाजातर्फे असे काही उमेदवार तुम्ही उभी करणार आहात का? हे बघा, पहिली बाजू, जरांगे असा कुठलाही उमेदवार उभा करणार नाही। शरद पवार सांगतील, एकनाथ शिंदे सांगतील त्या लाईनवर जरांगे चालतील। त्यामुळं